न्यूज सुपर वन, सत्याचा बुलंद आवाज। अशाच ताज्या महत्त्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राइब करा न्यूज सुपर वन। श्रीरामपूर शहरातील बाजारतळ परिसरात एका टेम्पोने धडक दिल्याने 2.5 वर्षांची चिमुकली गंभीर जखमी झाले होते। श्रुती मच्छिंद्र धोत्रे असे या चिमुकलीचे नाव असून जखमी चिमुकलीचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। उपचारादरम्यान डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच चिमुकलीचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप नातेवाईकांनी केल्याने रुग्णालयाबाहेर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। मिळालेल्या माहितीनुसार 4 ऑगस्ट रोजी 11 वाजेच्या सुमारास घरासमोर खेळत असलेल्या 2.5 वर्षाच्या श्रुतीला MH50 4046 क्रमांकाच्या टेम्पोचा धक्का लागला। या अपघातात 2.5 वर्षाची श्रुती जखमी झाली। अपघातानंतर कुटुंबियांनी तिला तातडीने श्रीरामपूर येथील झडे रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते। मात्र दुपारी 3 वाजेच्या सुमारास उपचारादरम्यान श्रुती हिचा दुर्दैवी मृत्यू झाला। चिमुकलीच्या मृत्यूची बातमी समजताच संतप्त नातेवाईक आणि नागरिकांनी झडे रुग्णालयाबाहेर गर्दी केली होती। डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच मुलीचा जीव गेल्याचा आरोप करत नातेवाईकांनी रुग्णालयाबाहेर जोरदार संताप व्यक्त केला। परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ नये यासाठी श्रीरामपूरचे पोलीस निरीक्षक विशाल खैरे हे आपल्या पोलीस ताफ्यासह तातडीने घटनास्थळी दाखल झाले होते। पोलीस प्रशासनाने दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर नातेवाईकांनी चिमुकलीचा मृतदेह ताब्यात घेतला। मयत चिमुकलीच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी टेम्पो चालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून उपचारादरम्यान डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे चिमुकलीचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप नातेवाईकांनी केला आहे। टेम्पोला निवडलं ना, आम्ही तो दवाखान्यात नेलं तर डॉक्टरने काय उपचार केलंच नाही की म्हणा काय अर्धा तास तुम्ही थांबा, 7 ऑर्डर नंबर मध्ये जा, त्याचं बस औषध दिलं, ते गोळी दिलं एक संडासच्या जागेत। मग मी विचारले की सिटी स्कॅन काढायचं का एक्सरे काढायचं, मग तो ते डॉक्टर म्हणे की अर्धा तास थांबा, मी सांगते मग तुम्हाला काढायचं का नाही काढायचं। मग परत विचारलं की मी म्हणले की पोरगी घाबरण्याला करू राहिली सर, तुम्ही बघत का बरं नाही, तर म्हणे आता तुम्ही सिटी स्कॅन काढून आणा। मग सिटी स्कॅन काढायला गेलो आम्ही, परत तिथं आणलं, अर्धा 1 तास तर पोरगीला बाहेरच होती, चांगलं खेळत होती। ते डॉक्टरने काय उपचार केलंच नाही, काही सांगितलंच नाही की तुमची बाळ अशी आहे म्हणून तशी आहे, म्हणे की तुमची बाळ व्यवस्थित आहे। आल्यानंतर मग ते बाळ घाबरायला लागल्यानंतर ते सिस्टरला सांगितलं की डॉक्टरला बोला। ते डॉक्टर सिस्टर म्हणे की अर्धा तासाने येणार आहे, अर्धा तासाने येणार आहे। तोपर्यंत तिचं बाळ गेलं, तो मग ते डॉक्टर येऊन बघितलं तिथं। आज त्या बाळाचा मृत्यू झालेला आहे, काय मागणी आहे? मृत्यू झाला ते न्याय भेटायलाच पाहिजे ना, ते गुन्हा दाखल करायलाच पाहिजे ते डॉक्टरच्या नावावर। या संतप्तजनक घटनेनंतर पोलिसांनी मध्यस्थी घालत मयत चिमुकलीचा मृतदेह छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवून शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर डॉक्टरांचा हलगर्जीपणा सिद्ध झाल्यास त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात येईल असे आश्वासन पोलीस प्रशासनाने मयताच्या नातेवाईकांना दिले असून 2.5 वर्षाची चिमुकली श्रुतीच्या मृत्यूमुळे परिसरात शोककळा पसरली आहे। न्यूज सुपर वन साठी अभिषेक सोनोनेसह अजिंक्य पटेकर, श्रीरामपूर।